हे नमस्कार मित्रांनो. तर हा व्हिडिओ आहे त्र्यंबकेश्वरची टूर. हा बघा ब्रह्मगिरी पर्वत आणि तिसरला निसर्ग. तर आम्ही सगळे निघालो होतो. ही बघा आमची गँग. सकाळी 2 वाजता निघालेली ही आमची गँग. निघत आहोत स्टेशनला. मित्रांनो आम्ही नाशिकला निघालेलो आहे. आम्हाला काही सकाळी सकाळी ॲटो सापडला नाही, तर आम्ही असंच चालत निघतोय. ही बघा गँग चिकनी चमेली लावणार आहेत. आम्ही जातोय आता. मला आधी म्हटलं असतं स्टँड गट होतो ना, स्टँड गट होतो ना, होतं का तुमच्याकडं? माझ्याकडनं कशाला स्टँड नव्हतं आमच्याकडं, कॅन्सल. तर आम्ही पुलावरून जाण्याच्या ऐवजी पुलाच्या खालून जाणार आहोत. सकाळी आम्ही पोहोचलो शेवटी स्टेशनवर आणि आमची गँग आणि मी सर्वजण चलत चलत असे पायाला गोळे आले होते, तरी आम्ही निघलो आहे, म्हणजे आलो आहे चालत. रिक्षा भेटला होता. त्यांना विचारलं आम्हाला स्टेशनपर्यंत जायचं, किती रुपये घेता? एकाकडून 50-50 रुपये. अरे आम्ही म्हणलं 10 जण आहेत, 10-10 रुपये घ्या, 100 रुपयामध्ये तुमचं पण होऊन जातं. ऐकलं पण नाही, काहीच नाही. बघा फायनली आलो बघा चलत चलत. कदरला होता रे जीव खूप चलत चलत. असं वाटलं होतं ट्रेन निघून जाईल काय की, पण फायनली आलो स्टेशनवर. आणि समोर दिसते तर काय आम्हाला, हे बघा समोर दिसली आम्हाला पोलिसाची गाडी. अशी टर फाटली होती बाई, विदाऊट तिकीट. आम्ही हा प्रवास करणार होतो. हे बघा आमची ट्रेन आली आणि बऱ्याच जणांसाठी हा नवीन प्रवास होता, म्हणजे की त्यांनी कधी ट्रेनचा प्रवास केलाच नाही. बरंच आहे, पण एक मस्त अनुभव आला. 3 वाजून 6 मिनटाला ही ट्रेन आली. बघू शकता खूप उशीर झालेला होता. आणि तुम्ही बघू शकता मला ट्रेनमध्ये काय जागा भेटलीच नाही. असे चुबा टाकून आम्ही प्रवास केला आहे. मनोज तर तसाच झोपला. बघा जागा नाही, उभं टाकायला सुद्धा जागा नव्हती. मला नंतर जागा भेटली, मी बसलो होतो. फायनली 6 वाजता काहीतरी समथिंग पोहोचलो. आणि तिथे एवढी थंडी वाजत होती की बस विशेष नाही. बरं झालं स्वेटर वगैरे सगळं आम्ही घेऊन आलो होतो सोबत. आणि ते इन्क्युलेटर काय म्हणतात त्याला, मला नाही लक्षात येते, जी पायरी राहते, इलेक्ट्रॉनिक पायरी, जी की आपल्याला वर घेऊन जाते. हे बघता वेळेस असं आश्चर्यचकित वाटलं की यार जसं काय आपण फॉरेन कंट्रीमध्ये आलो. उतरता वेळेस पण असं आमच्या म्हणजे अंगामध्ये हे होता, म्हणजे एक जोश वेगळाच होता की भाई आम्ही फर्स्ट टाईम असं बघतो आहे सगळं. म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता, जे एन्जॉय करायसारखं होतं. आणि खूप एन्जॉय केलं. आल्या आल्या मस्ती आमची तेव्हा चालू झाली. स्टेशनला आल्या आल्या आम्ही उतरलो तिथं. नंतर आम्हाला सेंट्रल बस स्टँडमध्ये सोडणार आहे. थंडीचा चांगला अनुभव भेटतो. शुभमच्या आता कुठं कुठं हवाशी राहिली शुभमला माहिती आहे. माझा ऐका नाही काय ऐकायचं रे. अरे व्हिडिओ काढतोय, अरे व्हिडिओ काढतोय रे. बरं थांब, फोटो काढायचा का? हरिहर आहे ना, काय माहिती भाई. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आलो आहे आता त्र्यंबकेश्वरला, त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडला. बघा त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू. कुठे गेलता भाई? आमची गँग सगळे स्नॅप आणले मोबाईलमध्ये. हा भाई आहे. कसं झाला प्रवास तुझा? एकदम भारी होय, एकदम सुखरूप पोहोचला ना एकदाचा. बस आहे बघा सगळे स्नॅपच्या दिवाने. आम्हाला माहिती नाही नेमकं कुठे जायचं, तर बघू चालू. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर येथे मंदिराजवळ पोहोचलो. नंतर तिथं थोडा नाश्ता करून कुशाव्रत येथे कुंडाचं दर्शन घेण्यासाठी आलो. तिथे छोटे छोटे मंदिर होते, तिथं दर्शन घेतलं. पाण्यामध्ये उतरलो, थोडे हातपाय पण धुतले. स्नान तर नाही केलं, पण हातपाय पण धुवून आम्ही परत दर्शनासाठी आम्ही गेलो. तिथला नॉर्मल व्ह्यू बघून असं एकदम मन प्रसन्न झालं होतं. नंतर साईडला असलेल्या एका महादेवाच्या पिंडीचं आम्ही दर्शन घेतलं. नंतर दर्शन घेऊन मी माझ्यासाठी एक शर्ट खरेदी केलं, ज्यावर महाकालाचं नाव होतं, महाकाल. तर ऑब्वियसली नंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या लाईनमध्ये उभे टाकलो. सकाळी 7:30 झाला तिथे लाईनमध्ये राहिलो आहे. आणि आणखी जवळपास 2 तास तरी लागतील दर्शन घेण्यासाठी. सध्याचे 9:30 झालेले.
एवढी लाईन करून आलो ना इकडं आता. इकडे तिकडं तशीच आहे. एवढी मोठी रांग बघता जवळपास 4 ते 5 तास लागले दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पर्वताकडे. चढलेला आहे आणि आम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडे वळलेलो आहोत. एवढी गँग सगळ्यांनी तोंडाला बांधले. काय माहिती आता होईल. काय म्हणतात शाळेची सहल आलेली इथं. आम्ही जातोय आता. तू काय करणार आहे? उधर एक गार्ड देंगे कशावर ब्रह्मगिरी पर्वताला जातोय. एवढ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढतोय ना, तर आमच्या जोयल भाऊला ते आवडलं नाही. त्यांनी लगेच त्यांच्या बॅगमधून सनस्क्रीन काढली आणि आम्हाला दिली. आभार त्यांचे. त्याबद्दल तुम्ही पण ट्राय केली का? तुम्ही दिसताय का? दिसले. हा बोला. सरळ जायचं म्हणे, पायऱ्या लागतात. तर आम्ही ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्यानं चालू आहे. चालत तरी धन्यवाद बरं का जोयल सरांनी खूप चांगलं काम केलं आहे. आणि सगळ्यात चुता माणूस कुठे दिसलंच नाही आधी, ब्लॉगमध्येच नव्हतं ना. तर आपण म्हणत असतो ना, जसं जसं आपण डोंगराच्या जवळ जाऊ तसा डोंगर मोठा मोठ होत जातो. तसंच आमच्या समोरचं हे दृश्य. आता इथून निघलोय. आता काही गरज नाही आपल्याला, उन्हाचा कंटाळा येऊ काही येऊ. तू नुसतं म्हणलो तो लगे तू हे बघा आता इथे काय झालं काय मग सगळ्यांनी तोंडाला बांधलं राव. अरे यार तर या कडकत्या उन्हात चाललोय आम्ही असे बेघरावानी हिंडतोय एकदम मस्त. एक ट्रिप पण आलेली आहे आमच्या मागे, ती पण बघते. जर तुम्हाला मारायचं नसेल, तुम्हाला पेटवणारं कोणी नसेल, तर तुम्ही बिनधास्त इथे येऊ शकता. कुठे? इथं काहीही अडचण नाही. तुमच्याकडून 1ही रुपया घेऊ शकत नाही. तुम्ही असती या तालाबामध्ये टाकू शकता. ही माझी नम्र विनंती. हे बारीक पोर आलेली. हे बघा एक सोबत ट्रिप निघलेली आहे आमच्या. त्यांच्यासोबत आम्ही पण आता जाणार आहे. कुठले काय माहिती नाही, विचारतोय तुम्ही बघा. फाटलेली आहे चांगली जोरात. तो नाही म्हणते शुभम माझं पेट्रोल संपलंय. पेट्रोल थोडी फाटली आहे. उतरून गेलेली आहे. उतरली ना, पुरी उतरली, फाटूनच गेली. जोयल काय वाटते का जीवाला? सगळे बघणार आहेत रे तो व्हिडिओ. त्याच्याने शिवून देऊ. चल जोयल चल ना. जोयल सगळे बघायलेत व्हिडिओ. जोयल तू एकटा. ब्रह्मगिरी पर्वताला जाण्याची सुरुवात एका फोटोशूटने होत आहे. आणि फोटोग्राफर जोन आहेत आणि काय म्हणतात त्याला, मॉडेल एकच आहे. तर मग भाई नेमकं चल सुरुवात झाली रे चढण्याची. तरी मध्येच आपले सगळे हवा टाईट झाली ना, हवा पूर्णपणे टाईट झालेली आहे. खूप ऊन आहे वरतून आणि चढ पण बराच आहे, जे की आम्हाला अवघड जाणार आहे. आणि मागे नेमकेच एक ट्रिप काय म्हणतात शाळेची निघलेली आहे फुल जोशने. आम्हाला त्यांचं बघून हे व्हायला आहे, त्रास व्हायला, इरिटेट व्हायला आम्हाला. कारण की आमच्या अंगामध्ये काय आमच्या अंगात ताकदच नाही राहिली चढण्याची. बघू कुठपर्यंत चढू शकतो. इथं ब्रह्मगिरी पर्वतावर वन्यप्राण्याचे अस्तित्व आहे. 4 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्मगिरी पर्वतावर कोणी जाऊ नये, ते धोकादायक ठरू शकते. तुमच्या पाठीमागे आम्ही तुमच्या पुढे नाही. चलो चालू घ्या. हे काय लवकर कोणी मार डालं रे कोणाला.
कुछ नहीं मिल जाएगी, आइएगा तो बस घर के लिए आएंगे। बघा रे बहीण का भारी सीन आहे रे शिव्या. हो पुढे पुढे काढू चल ना. तर नेचर्स ब्युटी. आम्ही इथं ब्रह्मगिरीच्या एका अशा जागेवर आलेलो आहे जिथे की हे एक म्हणजे एक घर म्हणता येईल असं बांधलेलं आहे. घर आहे की नाही आय डोंट नो, बट इथं लिहिलेलं आहे मुलतानी लालचंद जशोदानंद भंवानी रहिवासी श्री महाभावाल पुरका तथा सदेविदास सिंध शिखरपुरा पंजाब एवढा क्षेत्रे धर्मशाळा हिंदू किंवा असते बंद आहे. इट मीन्स सॉरी याचा अर्थ की एक धर्मशाळा होती जुन्या काळामध्ये 1913च्या दरम्यान तर बघूया आपण जशाला तशी बघता येईल. कडकत्या उन्हानंतर आता थोडं बरं वाटतंय. खूप चढलो, खूप दम लागत होता. आता आणखीन परत अशा पायऱ्या आलेल्या की डायरेक्ट सरळ वर जाणार. थोडा वेळ थोडा फोटोशूट वगैरे केला. एक धर्मशाळा दिसली जी की 1913च्या दरम्यानमध्ये एका राजाद्वारे ती हिंदू ख्रिस्त आणि 2-3 धर्माच्या साठी धर्मशाळा ती बनवली होती. अरे तिथं जी आपण जिथं फोटोशूट केला सध्या तिथं धर्मशाळा होती. ती एका राजाने प्रस्थापित केली 1913 साली. आता आम्ही वर जातोय. खूप वर आता जायचं आपल्याला. मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर ना, ब्रह्मगिरी पर्वतावर जो चढण्याचा आमचा एक्सपिरियन्स होता, जो आम्ही पायऱ्या चढलो, नंतर जो जाण्याचा प्रवास होता एकदम बढिया. तिथला एवढा नेचर बघितला ना तुम्ही, पूर्ण असा अक्षरशः एकदम म्हणजे पैसा वसूल अशी ट्रिप होती आमची म्हणायचं. एकदम माइंड रिलॅक्सिंग, एकदम निसर्गरम्य वातावरण बघायला भेटलं. त्या दिवशी वातावरण एकदम चांगलं होतं. पण तिथं असं होतं की म्हणजे आम्ही जसं वर जात जाऊ डोंगरावर पर्वतावर तिथं होते माकडं. तर माकडं अंगावर येत होते बाई, भीती वाटत होती. एक क्षण असा पण आला की माझ्याकडे बॅग होती तर मी चालत होतो. चलता तो माकड आला आणि डायरेक्ट माझ्या पाठीवर बसला आणि बॅगेमध्ये हात घातला. अशी आणि याच्यामध्ये भाई एकदम डेंजर व्ह्यू यार. वरती सगळ्या वेगवेगळ्या पायऱ्या. माझा आता एक सीन झाला, माकड आला आणि बॅगेमध्ये हात घातला. प्रयत्न करीन. आणि हे भाई बघा काय मोकार व्ह्यू येतो. मोकार नाही चांगला म्हणे ठिकाण समजते सगळ्यात आयुष्याचं बेकार. तुम्हाला ब्लॉग मध्ये लागणार आहे. हिम्मत करून चला सबकी फटी पडी है. चल रे
असला एवढा डेंजर गड. इथे गुफा. हो ना भाई. ब्रह्मगिरी पर्वताच्या टोकाला. कॉल कर तुला देव दाखवतो. ब्रह्मगिरी तर हा बघा तो व्ह्यू. मी इथून निघालो होतो गोदावरी नदीचा जिथे उगम होतो तिकडे त्या कुंडाकडे. तर तिकडे जाता वेळेस हा रस्ता होता. मला वाटलं थोडंफार कॅप्चर करावं, व्हिडिओची लेंथ वाढेल. ऑब्विसली त्यासाठी मी हे कॅप्चर केलं. आणि परत काय आपल्याला जायला भेटणार नाही तिथं. जाऊ इन फ्युचर, बट एक व्हिडिओ काढावं म्हणलं, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, कारण की माझा मोबाईल एवढा भारी नाही आहे की ज्यामध्ये मी इथं थोडा ॲडजस्टमेंट करेल आणि स्टेबलाइज होईल माझा मोबाईल. तर मी चालता तो व्हिडिओ शूट केल्यामुळे ते थोडं तुम्हाला अडखळत दिसत असेल, पण तिथला नेचर यार शपथ. तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता, जाऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत. ऑब्वियसली तुम्हाला ज्याच्यासोबत जायचं त्याच्यासोबत तुम्ही जाऊ शकता. जेव्हा आम्ही गेलो आम्हाला तो खूप म्हणजे खूप वर आहे चढण्यासाठी. तर तिथे जाता वेळेस ना तर म्हातारे लोक, छोटे छोटे लेकरंसुद्धा आले होते. ए 10च्या नंतर ट्रेन नाही बरं, लवकर जाणार आपण. अरे आपण दुकान टाकणार आहे बरं. मालक मी मॅनेजर. गुरु अबे चला ना मग पटपट. थांबा तिथे तिथे. चला पाणी धबधब पडतं. धर व्हिडिओ का चालू राहून दोस्त. तर चार्जिंग आहे का? पुस्तक आहे हो. गरीब माझं चालणार नाही. तू काय लिहू घे. पाय घेते ते पाणी येतच आलं असं नाही का नाही. हा जमिनीतलंच. ओके कुठे अर्ध्याला उचलून फेकून द्या. त्याला फेकून द्या रे खाली. पकडा ते शेपूट. म्हण्या इकडून काढ जरा. पकड धर काढ. करा शूटिंग व्हिडिओ. कोणाचा आहे? आपने पे आओ क्या? मैं जाऊ का? हे खरंच रे, जाताना फोटो नका. काठी कुठे पण आपली. श्रीकांत नाही जर काठी कुठे काठी कुठे पण आपली. बच्चे को कुछ
हा ए फसरे ए तू बनवती नको ठेव तू. ए अरे चला अरे उशीर होईल पुन्हा. ए पक्का बोलतो ठेवला म्हणजे तुम्ही पाडला भाई फिक्स. नको शिवाय नको. भारी ठेवलं कोण कलाकार तो. हा याच्यावर ठेवू शकता आम्ही. याच्यावर बी नाही ठेवू शकत तुम्ही. अब इकडे का नाही जायचं कुठं इथे दुकान नाही. हा ए चला रे. म्हणजे तर काय दुसरंच काहीतरी चालू आहे. हे तर इथं फोटोशूट चालू आहे आईच्या गावात. इथून आमचा जाण्याचा प्रवास चालू झाला. तर अक्षरशः हा ब्लॉग संपत येत आहे कारण की आम्ही आता खाली जात आहोत. आपकी तरह मैं ही काय एकदा का है मगर टूटा तो नहीं है. हाँ उम्मीद का दामन छुटा तो नहीं है. और बस झाला. बस आज के लिए इतना ही नहीं. हमारा जाने का प्रवास बाकी है थोड़ा. तो अभी हम उतर रहे हैं नीचे. मराठी येती हिंदी येती. शेवटची मधून निघलेलो. आज शेवटची ट्रिप आता निघायची तयारी. कमॉन चला सगळे रेडी. आता जेव्हा जाणार आहे मग आता थोडंफार जेवण नाश्ता करून आता आम्ही आपल्या घरी. बस